महायुतीच्या योजनांवर जयंत पाटलांनी टीका केली. महायुतीच्या योजनांमुळे राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज आहे. सरकारकडे पैसे नसताना योजना जाहीर करतात. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील अशी टीका जयंत पाटलांनी महायुतीच्या योजनांवर. पोलीस कर्मचाऱ्यांनी एका युवतीस लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना पुणे शहरात घडली. मात्र पीडितेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला. नगरमधील शिवस्वराज्य यात्रेत रोहित पवार गैरहजर होते. शिवस्वराज्य यात्रेतून रोहित पवार गायब होते. रोहित पवार यांच्या गैरहजेरीनं गटबाजी उघड झाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर. टायगर पॉइंट पासून अवघ्या काही अंतरावर मिनी कास पठार तयार झालाय. तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर लोणावळ्यात कारवीच्या फुलांचा बहर आलाय. धुक्याची चादर आणि कारवीच्या फुलांनी फुललेला परिसर बघण्यासाठी पर्यटकांनी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सांगोल्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आगमन झालं. तसंच रिपब्लिक पॅन्थर ऑफ इंडियाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष सूरज बनसोडे यांच्या हस्ते जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं. मसवड लातूर ते देवणी हा प्रस्तावित राज्यमार्ग साकोळ येथून जावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शिरूर अंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामस्थ आता आक्रमक झाले. या मागणीसाठी साकोळ ग्रामस्थांनी आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केलं. अब्दुल कलाम यांची ओसामा बिन लादेनशी तुलना केली. त्यांच्या वक्तव्याने संतापाची लाट उसळलेले. शिक्षणाचं महत्त्व सांगताना ऋता आव्हाड यांची जीभ घसरली. इंदापूरमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले. हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाच विरोध केला. नको आजी नको माझी, इंदापूर तालुक्याला हवाय नवीन बाजी अशा आशयाचं बॅनर इंदापूर तालुक्यात झळकलं. धर्मवीर 2 चित्रपट राज्यभरात प्रदर्शित झालाय. चित्रपटात महाविकास आघाडीमध्ये असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कसा अन्याय झाला, तसंच उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे वारंवार अपमान केला असे अनेक किस्से दाखवण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला असून हिंदुत्वाच्या गोष्टी पटल्याचं प्रेक्षक म्हणतात. मंत्रालयातल्या तोडफोडीवर रोहित पवारांनी टीका केली. फडणवीसांना केंद्रीय गृह मंत्रालयाची सुरक्षा द्यावी असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावलाय. राज्याची कायदा सुव्यवस्था ढासळली असं देखील रोहित पवारांनी म्हटलं. जळगावमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग करण्याचा प्रकार हा आता उघडकीस आला. मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाणी टंचाई विरोधात आंदोलन करण्यात. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती टीका केली. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. पैठण विधानसभेवर आता काँग्रेसनं दावा केलाय. महाविकास आघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरू असताना मात्र पैठण विधानसभा मतदारसंघावर यंदा काँग्रेसनं दावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित शिर्डीचा दौरा हा रद्द झाला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिर्डी दौरा आता रद्द झाला. रश्मी शुक्लांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात आता महाविकास आघाडी राज्यभरात आक्रमक झाली. निधी अपुरा पडल्यानं गटार योजनेचं काम अपूर्ण. गडचिरोलीमधील हा संपूर्ण गैरप्रकार आता समोर. तर त्यामध्ये मुख्यतः निधी अपुरा पडल्याने गटार योजनेचं काम अपूर्ण. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे विभागीय क्रीडा संकुलात भेट दिली. यावेळी मुश्रीफांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. त्यांनी हातात रायफल घेऊन नेम धरला. जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे आमदार सत्यजित तांबे प्रतिष्ठानच्या वतीनं श्रमदान करत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यवतमाळमधील मारेगाव नगरपंचायतीतील स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी नगरपंचायतीने उल्लेखनीय पाऊल उचललं. हिंगोली जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे कापसावर तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. या रोगामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामुळे कापसाचं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूतील यात्रेकरू गुजरातच्या पुरात अडकले होते. गुजरातच्या भावनगरमध्ये यात्रेकरूंची बस अडकली होती. तर या संदर्भात एनडीआरएफच्या पथक प्रयत्नानंतर सर्व यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. नाशिकमध्ये शिवसेनेकडून धर्मवीर 2 या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अभिनेते प्रसाद ओक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मालेगाव धर्मवीर 2 या चित्रपटाचं फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल झाला. ढोल ताशाच्या गजरात तरुणांची चित्रपटाला हजेरी लावली आहे. थिएटर देखील या दरम्यान बुक झालेले आहेत. तर युवा सेना नेते आविष्कार भुसेनकडून धर्मवीर 2 चा पहिला शो हा मोफत होता. अब्दुल सत्तार अध्यक्ष असलेल्या संस्थेला दिलेली मान्यता रद्द करण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठानं दाखल करण्यात आली. मूलभूत सुविधा नसतानाही मान्यता दिल्याचंही आरोप या दरम्यान करण्यात आले. साताऱ्यात मानखटाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालंय. तर मायणीसह कैलढोण परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून पंचनामाची कामगिरी सुरू.